भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म उपसंहार. 1. भगवान बुद्धांच्या महत्तेची प्रशंसा. भगवान बुद्धांचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त ठरेल. प्राध्यापक एस राघवाचार्य म्हणतात, भगवान बुद्धांच्या अगदी जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील सर्वाधिक तमोयुगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाप्रतीच्या अंधविश्वासात ते जखडलेले होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ एवढाच होता की धर्मग्रंथानुसार यज्ञयागादी आचारविधींचे यथातथ्य आचरण करणे. आत्मत्याग किंवा चित्ताची पवित्रता ह्यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञेत यथायोग्य स्थान नव्हते. श्री R.J. जॅक्सन म्हणतात, भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनानेच स्पष्ट होते. ऋग्वेदाच्या रुचात मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने मानवात निहित असलेल्या अंततः सामर्थ्याचा शोध घेण्याकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणास फक्त प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मातच पहिल्यांदा सदाचाराकडे प्रवृत्त होण्यासाठी मनाला प्रशिक्षित करावयाची शिकवण आढळते. श्री विनवूड रीड म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडून बघतो, जेव्हा कोट्यावधी वर्षातील रक्तरंजित आणि अश्रूंनी लिहिलेले उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे किती भ्रामक आहे याची आपणास स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक वस्तूत आपल्याला दृष्टता, भ्रष्टता आणि अतोनात अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जेवढे जीव जन्मास येतात त्यापैकी फक्त अल्पांशच त्यांचे पूर्ण आयुष्य जगतात. भक्षण करा आणि भक्ष व्हा हा जलाशय, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हाच विकासाचा नीतिनियम आहे. श्री रीड आपल्या मानवाचे हौतात्म्य ह्या ग्रंथात असे म्हणतात, परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 3 सिद्धांत प्रभुत्वतेकडे प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही. ते म्हणजे जड पदार्थाचा नियम, वस्तुमानाचा नियम आणि ऊर्जा ह्यांचे सिद्धांत होत. हे तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्वज्ञांची ती हुकमी पाने होती. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कर्ते होत. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक म्हणजे मूळ तत्वे होत. त्यांची कल्पना अशी, विश्व हे अविनाशी अणूंनी भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री J.J. थॉम्सन आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असे की अणूंचे तुकडे होऊ लागले. ह्या तुकड्यांना ऋण विद्युतकण म्हणजेच इलेक्ट्रॉन असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप आणि ऋण विद्युत जागृत होते. मॅकवेलनने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मानले होते त्यांचे खंड झाले